ओके, आवाज आहे सर्वांना? हॅलो, आवाज येतोय? हो येतोय सर. बरं, ओके. आपण आपलं लेक्चर स्टार्ट करूया. तर आजच्या लेक्चरला आपल्याला स्टार्ट करायचंय युनिट नंबर 6, इकॉनॉमिक्स ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर. त्यामध्ये स्क्रीनवरती पहा, तुम्हाला दिसतंय पर्टिक्युलर पेज. तर तेव्हा आपण स्टार्ट करू. तर व्हॉट इज मीन बाय ऍक्च्युअली इकॉनॉमिक्स ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर? तर त्याची एक सिंपल डेफिनेशन आहे. इट इज an art economics of hydroelectric power. That's nothing but it is an art of determining the cost of production of electricity is called economics of power generation. तर ही झाली त्याची पर्टिक्युलर सिंपल डेफिनेशन. आता जर रफली जर आपण कन्सिडर केलं इकॉनॉमिक्स ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर किंवा कुठल्याही प्रकारची इलेक्ट्रिसिटी, वेदर इट इज प्रोड्यूस्ड बाय युअर थर्मल पॉवर प्लांट, देन युअर न्यूक्लियर पॉवर. अजून कुठले मीन्स असतील का ज्याने तुमची इलेक्ट्रिसिटी कशी प्रोड्यूस केल्या जाते का तिची कॉस्ट तुम्हाला ठरवायची? म्हणजे थोडक्यात इकॉनॉमिक्स ऑफ इलेक्ट्रिक पॉवर म्हणजे थोडक्यात काय, द कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर इज डिसाइडेड. म्हणजे सिंपल आपल्याला काय, जे आपण पॉवर जनरेट करणार आहे तिचीच फक्त काय करायची, आपल्याला किंमत ठरवायची. तर बेसिकली इकॉनॉमिक्स ऑफ इलेक्ट्रिसिटी मध्ये बेसिकली किंवा रफली दोन पार्ट पडतात. फर्स्ट वन प्रोडक्शन कॉस्ट आणि सेकंड वन कन्झ्युमर कॉस्ट. आणि जी काय तुमची कन्झ्युमर कॉस्ट प्रोडक्शन कॉस्ट वरती. तर आता प्रोडक्शन कॉस्ट मध्ये रफली कुठल्या कुठल्या गोष्टी येतील? फर्स्ट वन फ्यूल, देन सेकंड वन पॉवर प्लांट कॉस्ट, थर्ड वन transmission and distribution system cost, then next one weather condition, and last one regulation. म्हणजे थोडक्यात इकॉनॉमिक्स म्हणजे करायचे इनिशियली सर आवाज कट होतोय. इनिशियली आवाज कट होतोय का? बरं, एक मिनिट. बरं, आता येतोय का? हॅलो, नाही कटच होतोय.
बरं ओके, बघूयात आपण. मी चालू ठेवतो. जर आलं व्यवस्थित तरी म्हणजे येईल नेटवर्क झाल्यानंतर. तर आपण होतो ओके. इकॉनॉमिक्स कडे. इकॉनॉमिक्स ऑफ इलेक्ट्रिक पॉवर. म्हणजे रफली इकॉनॉमिक्स म्हणजे काय, आपल्याला फक्त इलेक्ट्रिसिटीची कॉस्ट डिसाइड करायची. मग ती कॉस्ट कशी सिंपल असेल आपल्याला दोन कॉस्ट. एक असेल तुमची प्रोडक्शन कॉस्ट आणि सेकंड वन एक असेल तुमची कन्झ्युमर कॉस्ट. आता प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे सिंपल काय असणार आहे, जी कॉस्ट का म्हणजे इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी आपल्याला किती खर्च येईल, तर ती झाली त्याची सिंपल प्रोडक्शन कॉस्ट. आणि नंतर कुठली असणार आहे, कन्झ्युमर कॉस्ट. कन्झ्युमर कॉस्ट म्हणजे काय, तुमचे जे काय कन्झ्युमर असणार आहे त्यांना किती रेटने काय करणार तुम्ही त्यांना सेल करणार आहे. तर बेसिकली इकॉनॉमिक्स मध्ये फक्त या दोन गोष्टी येतात कुठल्याही इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी. तर मग प्रोडक्शन कॉस्ट मध्ये बेसिकली काय काय इन्क्लूड होती, पॉवर कॉस्ट, then next one transmission and distribution system cost, then weather conditions, and last one is your regulation. तर या सर्व गोष्टी प्रोडक्शन कॉस्टला आणि तुमच्या प्रोडक्शन कॉस्ट ठरवली जाईल तुमची कन्झ्युमर कॉस्ट. तर बेसिक इकॉनॉमिक्स तुमच्या येतात. मी परत एकदा रिपीट करतो, व्हॉट इज इकॉनॉमिक्स ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आणि त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या तुमच्या पूर्ण गोष्टीवरती नंबर 6. तर नेक्स्ट वन इकॉनॉमिक्स ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक, त्याची डेफिनेशन पाहू आपण. इट इज an art of determining the cost of production of electricity is called economics of power generation. The next one, an electric supply company will work out the cost of generation before installing a power generating plant. म्हणजे इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनीला अगोदर काय करावं लागते, जनरेशन कॉस्ट तुमची किती येणार आहे ती काय करावं लागते अगोदर डिसाइड करावं लागते. तर मग ती डिसाइड कुठल्या कुठल्या फॅक्टरवरती होती पाहतो. इट हॅज टू असेस द फॉलोइंग. फर्स्ट वन, लो इनिशियल कॉस्ट and high efficiency of power generation. Then second one, safety. Third one, reliability. Fourth one, ease of maintenance. Fifth one, minimum operating cost. And sixth one, profit. तर ह्या गोष्टी काय करा, ह्या गोष्टी काय डिसाइड करतात तुमची जी प्रोडक्शन कॉस्ट असणार आहे किंवा जनरेशन कॉस्ट आहे, ह्या गोष्टी काय करतात त्या डिसाइड करतात. त्यामध्ये कुठल्या कुठल्या तुमच्या लो इनिशियल कॉस्ट अँड हाय इफिशियंट पॉवर जनरेशन, देन नेक्स्ट सेफ्टी, देन रिलायबिलिटी, फोर्थ वन ease of maintenance, fifth one minimum operating cost, कारण सर्व गोष्टी डिपेंड करतात तुमची जनरेटिंग कॉस्ट. आणि त्याच्या डिमांड, मॅक्सिमम डिमांड, डायव्हर्सिटी फॅक्टर, युटिलायझेशन फॅक्टर, प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर. तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या करण्याच्या इफिशियन्सीवरती काय करतात तुमच्या मॅटर करतात. तर ज्यावेळेस तुम्हाला इलेक्ट्रिसिटीची कॉस्ट ठरवायची आहे तर त्याच त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे, कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिकल. कॉस्ट तुमची इलेक्ट्रिकल एनर्जीची, द कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी कॅन बी into two parts as follows. First one, fixed cost. Second one, cost of electrical energy can be broadly divided into two parts as follows. First one, fixed cost. Second one being operational cost. तर त्यामधले आपण फर्स्ट वन पाहू. म्हणजे थोडक्यात ह्या कॉस्ट कुठल्या झाल्या तुमच्या, इज आर नथिंग बट दी प्रोडक्शन
cost of electricity. Then first one, fixed or capital cost. तर आता त्यामध्ये पाहू आपण fixed capital cost. The fixed cost is the initial cost incurred in installing a power plant. This cost includes the following. First one, cost needed for purchase of land and equipment. Second, cost of building. Third one, cost of installation. Fourth one, cost of designing, planning of power station. And fifth one, transmission and distribution cost. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं पहा, इकॉनॉमिक्स म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला दोन गोष्टी काय करायच्या ठरवायच्यात. त्यामध्ये फर्स्ट वन असणार आहे तुमची प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी आणि सेकंड वन इज युअर कन्झ्युमर कॉस्ट. तर आता आपण त्यामधली प्रोडक्शन कॉस्ट बद्दल बघतो. तर कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिकल एनर्जी डिवाइड केलं जातं त्यामध्ये फर्स्ट वन फिक्स कॉस्ट आणि सेकंड वन असणार तुमची रनिंग ऑपरेशनल कॉस्ट. तर फिक्स कॉस्ट और कॅपिटल कॉस्ट म्हणजे सिंपल काय, इनिशियल जी काय आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहे टू जनरेट द इलेक्ट्रिसिटी, दॅट्स नथिंग बट युअर फिक्स किंवा कॅपिटल कॉस्ट. परचेस ऑफ म्हणजे समजा मला पॉवर स्टेशन तुमचं इन्स्टॉल करायचं त्या ठिकाणच्या जमिनीची किंमत, त्यानंतर इक्विपमेंट लागणार आहे त्याची किंमत. आता इक्विपमेंट म्हणजे थोडक्यात काय, जर आपण जर हायड्रो पॉवर जर कन्सिडर केलं तर त्याच्या जनरेशनसाठी तुम्हाला काय काय लागणार आहे, एक तर लागते तुम्हाला टर्बाईन्स, त्यानंतर त्याचे जनरेटर्स, तर त्याची पण कॉस्ट. तर ती कशामध्ये येते तुमच्या फिक्स किंवा इनिशियल कॉस्ट मध्ये. सेकंड वन कॉस्ट ऑफ बिल्डिंग म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही या सर्व गोष्टी काय करणार तुम्ही इन्स्टॉल करणार आहे. त्यानंतर थर्ड वन कॉस्ट ऑफ इन्स्टॉलेशन. त्यानंतर फोर्थ वन कॉस्ट ऑफ डिझाईन अँड प्लॅनिंग ऑफ and fifth one is transmission and distribution cost. तर या सर्व येतात तुमच्या फिक्स्ड और कॅपिटल कॉस्ट मध्ये. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे आपला अॅन्युअल फिक्स्ड चार्जेस. तर आता अॅन्युअल फिक्स्ड चार्जेस काय असतात ते आपण पाहूया. फिक्स्ड कॉस्ट इन्क्लूड्स द इंटरेस्ट ऑन कॅपिटल बॉरोड, डिप्रिसिएशन, insurance premium, taxes of government, and salaries of fixed management and electrical staff. तर ही ज्या काही सर्व गोष्टी आहेत ते सर्व आपण काय म्हणतो अॅन्युअल फिक्स्ड चार्जेस. तर ते आपल्याला काय करावं लागतात, इयरली काय करावं लागतात आपल्याला ते द्यावं लागतात. तर ते म्हणजे काय झालं तुमचे चार्जेस करतो. अॅन्युअल फिक्स्ड चार्जेस. Fixed cost includes interest on capital borrowed, depreciation, insurance premium, taxes of government, and salaries of fixed management and electrical staff. These are called annual fixed charges. तर ह्या ज्या काय सर्व गोष्टी आता आपण स्टडी करत राहिलो ते आता तुमच्या प्रोडक्शन कॉस्ट मध्ये. तर प्रोडक्शन कॉस्ट मध्ये फर्स्ट वन काय सांगितलं तुमची फिक्स और कॅपिटल, फिक्स और कॅपिटल कॉस्ट. आणि त्यामध्ये आपण दोन पॉइंट स्टडी केले. फर्स्ट वन होते तुमचं फिक्स और कॅपिटल कॉस्ट अँड सेकंड वन अॅन्युअल फिक्स्ड चार्जेस. तर त्यानंतर आपल्याला बघायचंय डिप्रिसिएशन. तर डिप्रिसिएशन मध्ये पाहू आपण a certain amount
is kept aside every year from the income of the plant to enable the replacement of plant at the end of its useful life. This amount is called depreciation amount. म्हणजे डिप्रिसिएशन अमाऊंट म्हणजे थोडक्यात काय, ज्यावेळेस आपण कुठलंही आपलं पॉवर जनरेटिंग युनिट इन्स्टॉल करणार आहे तर त्याची काय असते, एक पर्टिक्युलर म्हणजे त्याचा पर्टिक्युलर काय असतो, एक लाईफ स्पॅन असतो का, त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी रिपेअर्स करावं लागतील किंवा काही नवीन इन्स्टॉलेशन करावं लागतील. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, दरवर्षी जे काय तुमचं अॅन्युअल बजेट आहे त्यामधनं तुम्हाला काय करायचंय, एक पर्टिक्युलर अमाऊंट काय करायची ती तुम्हाला साईडला काढून ठेवायची फॉर द रिप्लेसमेंट ऑफ प्लांट ऍट द एंड ऑफ इट्स युजफुल लाईफ. तर त्या पर्टिक्युलर अमाऊंटला तुम्ही काय म्हणणार, तुमचं डिप्रिसिएशन. तर नेक्स्ट आपण पाहू, तर हे झालं तुमच्या डिप्रिसिएशन बद्दल. परत एकदा रीड करतो. व्हॉट इज मीन बाय ऍक्च्युअली डिप्रिसिएशन? अ सर्टन अमाऊंट is kept aside every year from the income of the plant to enable the replacement of a plant at the end of its useful life. This amount is called depreciation amount. Next, methods of calculating of depreciation cost. तर आता डिप्रिसिएशन कॉस्ट कशी कॅल्क्युलेट करायची, त्याचे फक्त सिंपल 3 मेथड्स आहे. फर्स्ट वन स्ट्रेट लाईन मेथड, सेकंड वन सिंकिंग फंड मेथड, थर्ड वन डिमिनिशिंग व्हॅल्यू मेथड. तर या 3 मेथडने आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो, तुमचं पर्टिक्युलर डिप्रिसिएशन अमाऊंट. And that particular amount is nothing but the replacement amount at the end of useful life of the any plant. तर ह्या 3 पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तुमचे डिप्रिसिएशन कॉस्ट काय करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता. या मेथड्स परत एकदा रिपीट करतो. फर्स्ट वन स्ट्रेट लाईन मेथड, सेकंड वन सिंकिंग फंड मेथड, थर्ड वन डिमिनिशिंग व्हॅल्यू मेथड. तर हे झालं तुमचं फिक्स्ड और कॅपिटल कॉस्ट बद्दल. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायचंय रनिंग और ऑपरेशनल चार्जेस. तर त्यामध्ये पाहू आपण रनिंग और ऑपरेशनल चार्जेस. द चार्जेस विच आर रिक्वायर्ड टू बी इनकर्ड continuously for running the plant is called running or operational charges. It depends on the number of hours a plant run in a year. The operational charges consist of the following. First, cost of fuel and lubricant. Second, cost of oil, water and grease. Third one, cost of operating and maintenance of labor. One, cost of spares and repairs. तर थोडक्यात रनिंग और ऑपरेशनल कॉस्ट म्हणजे काय, थ्रू आउट द इयर किंवा थ्रू आउट द लाईफ टाइम ऑफ अ पर्टिक्युलर पॉवर प्लांट, त्याच्या रनिंग साठी जो काय आपल्याला खर्च येणार आहे, दॅट्स नथिंग बट युअर ऑपरेशनल चार्जेस. आणि त्या कुठल्या गोष्टी तुमच्या इन्क्लूड होणार, फर्स्ट वन कॉस्ट ऑफ फ्यूल अँड लुब्रिकंट, सेकंड वन कॉस्ट ऑफ ऑइल, वॉटर अँड ग्रीस, थर्ड वन कॉस्ट ऑफ ऑपरेटिंग अँड मेंटेनन्स ऑफ लेबर, फोर्थ वन कॉस्ट ऑफ स्पेअर्स अँड रिपेअर्स. तर हे झालं तुमचं रनिंग और ऑपरेशनल. तुमच्या प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी मध्ये. त्यानंतर नेक्स्ट वन
द नेक्स्ट आपल्याला बघायचे युनिट एनर्जी कॉस्ट. Unit energy cost is calculated. First one, annual fixed charges are calculated based on the kilowatt rating of the plant. Second, annual running charges are calculated based on the number of hours the power plant is generating electrical energy. तर ह्या दोन गोष्टीवरून आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो तुमची युनिट एनर्जी कॉस्ट. तर मग ती युनिट एनर्जी कॉस्ट कशी कॅल्क्युलेट करायची ते पहा. युनिट एनर्जी कॉस्ट इज इक्वल टू annual fixed charges divided by kilowatt rating of a plant plus annual running charges divided by power generated in kilowatt hours. तर ह्या गोष्टीवरून तुम्ही काय कॅल्क्युलेट करू शकता तुमची युनिट एनर्जी कॉस्ट. तर हे झालं तुमचं युनिट एनर्जी कॉस्ट बद्दल. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे, दॅट्स नथिंग बट युअर सिलेक्शन ऑफ प्लांट्स फॉर पॉवर जनरेशन. तर त्यामध्ये पाहू आपण सिलेक्शन ऑफ पॉवर प्लांट्स फॉर पॉवर जनरेशन. Various factors which help in selecting the type of power plants. The various factors are: first, availability of type of fuel; second, availability of suitable site for hydro and nuclear power generation; third one, cost of land, cost of fuel and cost of foundation; fourth one, cost of equipment for transmission of energy; fifth one, cool water; sixth one, the efficiency of the plant; then seventh one, the type of load to be met; and eighth one, the life of power plant. तर हे झालं तुमचे सिलेक्शन ऑफ पॉवर प्लांट्स फॉर पॉवर जनरेशन बद्दल. तर सर्व गोष्टी रिपीट करतो, इकॉनॉमिक्स पासून परत एकदा व्यवस्थित एकदा एक्सप्लेन करतो, मग त्यानंतर आपण पुढे जाऊ. म्हणजे इकॉनॉमिक्स जर तुम्ही बघितलं कुठल्याही पॉवर प्लांटचं, तर इकॉनॉमिक्स म्हणजे थोडक्यात एक्सप्लेन करतो. व्हॉट इज मीन बाय ऍक्च्युअली इकॉनॉमिक्स ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. आणि सर्व ज्या गोष्टी आपण म्हणजे डिस्कस केल्या त्या पण एकदा रिपीट करतो. इकॉनॉमिक्स म्हणजे थोडक्यात काय का ज्या गोष्टी रिलेट करतात तुमच्या मनी संदर्भात. आता जर तुम्ही कुठलंही जनरेटिंग युनिट किंवा कुठलंही इलेक्ट्रिकल म्हणजे जर पॉवर प्लांट जर बघितला तर मोस्टली त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स कशामध्ये येणार, त्याचं सिम्पल फर्स्ट त्याची जी काय प्रोडक्शन कॉस्ट असणार आहे, इन्स्टॉलेशन कॉस्ट असणार आहे, ती येणार त्याची फर्स्ट याच्यामध्ये किंवा फर्स्ट पार्ट मध्ये. सेकंड कुठली येणार का कुठल्या किमतीमध्ये तुम्हाला जी काय जनरेट केलेली तुम्ही इलेक्ट्रिसिटी येते तुम्ही कुठं तुम्ही तुमच्या कन्झ्युमरला सेल करणार. थोडक्यात इलेक्ट्रिसिटी सेल करणार आहे डायरेक्ट कशावरती करणार, तुमच्या प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी
ज्या किमतीला तुम्ही करणार त्याच्यामध्ये. मग प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी मध्ये थोडक्यात काय येणार तुमचं, जे काय तुम्हाला फ्यूल लागणार आहे, त्यानंतर नेक्स्ट वन जो काय पॉवर प्लांट तुम्ही इन्स्टॉल करणार आहे त्याची किंमत, त्यानंतर इलेक्ट्रिसिटी तुम्हाला ट्रान्समिट करायची आहे फ्रॉम पॉवर जनरेशन युनिट टू दी कन्झ्युमर, त्याची किंमत तुम्ही घेणार. त्यानंतर कुठल्या रेग्युलेशन्स किंवा रेग्युलेटरी सिस्टीम तुम्ही त्याच्यामध्ये अप्लाय करणार आहे त्याच्या एक कॉस्ट. तर हे झालं तुमचं पूर्णपणे प्रोडक्शन कॉस्ट. आणि या प्रोडक्शन कॉस्ट मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येणार तुमच्या, तर फर्स्ट वन जे आपण सुरुवातीला डिस्कस केलं, कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. तर ह्या गोष्टी कशामध्ये येतात तुमच्या प्रोडक्शन कॉस्ट मध्ये. तर त्यामध्ये फर्स्ट कुठली आपण बघितली, दॅट्स नथिंग बट युअर फिक्स्ड कॉस्ट. आणि सेकंड वन कुठली बघितली आपण, रनिंग ऑर ऑपरेशनल कॉस्ट. तर मग फिक्स कॉस्ट म्हणजे सिंपल काय असणार आहे, तुम्ही इनिशियल काय करणार आहे, इन्व्हेस्टमेंट करणार आहे टू दी इन्स्टॉल दी पॉवर स्टेशन, दॅट्स नथिंग बट युअर फिक्स्ड कॉस्ट. तर फिक्स कॉस्ट मध्ये मग कुठल्या कुठल्या गोष्टी तुमच्या बेसिकली येतात तुमच्या. फर्स्ट वन cost needed for purchase, second cost of a building, cost of installation, fourth one cost of design and planning of power station, fifth one transmission and distribution system. तर प्रोडक्शन कॉस्ट मधली हे झालं तुमच्या फिक्स्ड कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्यानंतर सेकंड वन आपण बघितलं होतं रनिंग और ऑपरेशनल कॉस्ट. तर त्यामध्ये सिंपल काय बघितलं आपण, which are required to be incurred continuously for the running the plant is called running or operational charges. म्हणजे जो काय पर्टिक्युलर पॉवर प्लांट आहे तो काय करायचा आहे आपल्याला, रनिंग कंडिशन किंवा प्रोडक्टिव्ह ठेवायचा आहे. तर त्याच्यासाठी जी काय आपल्याला कॉस्ट लागेल किंवा जे काय चार्जेस लागतील ते काय झाले तुमचे रनिंग और ऑपरेशनल चार्जेस. आणि मग त्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये, first one cost of fuel, then lubricant, then cost of oil and grease, then cost of operating and maintenance of labor, and last one cost of spares and the त्याचे काय मेंटेनन्स असणार आहे त्या गोष्टी. तर हे झाले तुमचे दोन, कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी, फिक्स्ड कॉस्ट अँड रनिंग कॉस्ट. त्यानंतर आपण बघितलं युनिट एनर्जी कॉस्ट, म्हणजे तुम्हाला ती जी काय पर्टिक्युलर युनिट एनर्जी कॉस्ट आहे तुमच्या दोन कॉस्ट वरती. त्यामध्ये कुठल्या कुठल्या तुमच्या दोन कॉस्ट होत्या, फर्स्ट वन तुमची अॅन्युअल फिक्स चार्जेस अँड ह्या दोन युनिट एनर्जी कॉस्ट. आणि आपण बाय सिंपल युनिट एनर्जी कॉस्ट इज इक्वल टू annual fixed charges per kilowatt rating of plant plus annual running charges divided by power kilo. ज्यावेळेस तुम्ही annual तुमची युनिट एनर्जी कॉस्ट. तर हे झालं तुमचं कॉस्ट बद्दल. त्यानंतर पॉइंट होतो सिलेक्शन ऑफ पॉवर प्लांट्स फॉर पॉवर जनरेशन. तर आता सिलेक्शन कसं करायचं पॉवर प्लांट साठी, तर त्याचे आता हे पर्टिक्युलर हे सुद्धा इकॉनॉमिक्स ऑफ हायड्रो पॉवर जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी सुद्धा. तर त्यामध्ये आपण फॅक्टर्स बघितले. फर्स्ट वन अवेलेबिलिटी ऑफ टाइप ऑफ फ्यूल, देन सेकंड अवेलेबिलिटी ऑफ सुटेबल फॉर हायड्रो अँड न्यूक्लियर पॉवर जनरेशन, cost of fuel and cost of foundation. The next one, cost of equipment for transmission of energy. Next one, availability of cooling water. The next one, the efficiency of the plant. Then type of load and
the life of power plant. तर आले होते तुमचे section of power plants for the power generation. आता हे जे काय पर्टिक्युलर फॅक्टर्स आहेत पाहू. तर how the selecting factor of power plant affect the economics. तर त्याच्यामध्ये पाहू आपण. तर त्यामध्ये the capital cost of a plant increases with the increase in plant efficiency because the additional components have to be incorporated in the system. म्हणजे तुमची कॅपिटल कॉस्ट जशी इन्क्रीज होतीये त्या पद्धतीने तुमची इफिशियन्सी पण काय होती प्लांटची इन्क्रीज होतीये. त्यानंतर नेक्स्ट द कन्झम्पशन ऑफ फ्यूल डिक्रीजेस with increase in efficiency. Hence, the operating cost of the plant increases. म्हणजे जसं consumption of fuel decrease होते तसं काय होते efficiency होती त्या प्लांटची increase होती. आणि जर efficiency of plant जर increase झाली तर ऑटोमॅटिकली जे काय ऑपरेटिंग कॉस्ट आहे किंवा रनिंग कॉस्ट आहे ती पण काय होणार तुमची डिक्रीज होणार आहे. Then next, the effect of efficiency on cost operating cost in the total cost is shown in a figure. खाली एक ग्राफ आहे पहा त्याच्यामध्ये सिंपल म्हणजे हे जे काय सर्व आपण आता बघितले सिलेक्शन ऑफ पॉवर प्लांट फॉर पॉवर जनरेशन तर याचे जे काय पर्टिक्युलर फॅक्टर आहेत ते फॅक्टर सुद्धा एफेक्ट करतो तुमच्या इकॉनॉमिक्स ऑफ हायड्रो पॉवर किंवा इकॉनॉमिक्स ऑफ इलेक्ट्रिसिटी जनरेशनला. म्हणजे थोडक्यात ते कसं करताय पहा द कॅपिटल कॉस्ट जर तुम्ही इन्क्रीज केली जे काय पर्टिक्युलर प्लांट साठी लागणार आहे तर त्याच्यामुळे काय होतंय तुमची इफिशियन्सी काय होतीये इन्क्रीज होतीये. आणि जर तुमची इफिशियन्सी जर इन्क्रीज झाली तर ऑटोमॅटिकली काय होणार आहे तुम्ही जे पर्टिक्युलर कॉस्ट राहणार आहे म्हणजे इफिशियन्सी इन्क्रीज झाली तर काय होणार तुमचं प्रोडक्शन कसं होणार आहे मॅक्सिमम होणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट तुमचं इफिशियन्सी इन्क्रीज होतीये तर फ्यूल सुद्धा कसं लागणार तुम्हाला कमी लागणार आहे. आणि जर फ्यूल जर तुम्हाला कमी लागणार तर ऑटोमॅटिकली जे काही तुमची ऑपरेटिंग कॉस्ट काय केलं म्हणजे तो पर्टिक्युलर चार्ट आहे त्याच्यामध्ये तो दाखवलाय. सिलेक्शन ऑफ पॉवर प्लांट्स फॉर द पॉवर जनरेशन आणि जे थोडक्यात काय झालं तुमचं इकॉनॉमिक्स considerations particular power plants. त्यामध्ये सिंपल कुठले कुठले सिलेक्शन लोड शेअरिंग आणि लोड अँड पीक प्लांट याचा महत्वाचा पॉईंट टिप्स. तर हे आपण सर्व व्यवस्थित तर या ठिकाणी लेक्चर एंड करतो. बाकीचा नेक्स्ट